नक्कीच पहिला सामना आपल्याला पाहायला भेटेल. चला दोन्ही टीमचे दोन फलंदाज जायचे मैदानामध्ये आणि दोन्ही टीमचे इथे 12 प्रतिनिधी आलेत. तुमचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. 4 षटकांची मॅच आहे. 24 चेंडूचा खेळ आपल्याला पाहायला भेटेल. पहिलं सत्र नाणेफेकी जिंकली बापदेव टीमनं. दोन फलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये. एका बाजूला पाहिलं तर दत्ता बसबा सातत्याने दबदबा आहे या पनवेल नगरीमध्ये, तर दुसरीकडे जर पाहिलं तर ज्ञानेश्वर सलामीवीर मैदानामध्ये आपण पाहतो स्क्रीनवरती. आणि नक्कीच आयोजकांकडनं एक सूचना आलेली आहे, होलिंडरचा ताबा घ्यायचा आहे आयोजक, कारण खरं तर या स्पर्धेला खूप मेहनत नक्कीच आपल्यासोबत समालोचनसाठी जोडले गेले तर आकाश शिलके पनवेल नगरीमधले चिंचवली गावचे. नक्कीच सातत्याने जर पाहिलं तर मागच्याच हप्त्यामध्ये धामणे येथील नाईट शृंखलेमध्ये सलग 5 दिवस त्यांचा आवाज ऐकला आणि आज वाजे नगरीमध्ये देखील त्यांचा आवाज आपल्याला सलग 5 दिवस आपल्याला त्यांचं समालोचक ऐकायला भेटेल. तसेच बघितलं तर धोदानी गावचे एक पोलीस पाटील म्हणून आहेत आणि समालोचनमध्ये देखील त्यांचा संभाव असतो. सातत्यानं नारायण चौधरी मॅनफॉर्म धोदानी ते देखील आपल्याला या मॅचमध्ये समालोचनच्या भूमिकेमध्ये आपल्याला ते देखील पाहायला भेटतील. त्यांचं देखील पुन्हा एकदा सहर्ष स्वागत असेल. वळीया मैदानाकडे सामना 4 षटकांचा आहे. स्ट्राईक एंडवरती पाहतोय आपण फलंदाज दत्ता बसबा, गोलंदाजीवरती रोशन. पहिला बॉल पेस गतीने टाकल्यानंतर जोरदार अपील आहे, परंतु वाटतंय फलंदाज बाद होतोय आणि एक मोठा धक्का बसतोय दोतानी टीमला. दत्ता बॅक टू द डगआउट. नक्कीच आणि एक खेळाडूंसाठी एक सूचना आहे, जर थर्ड अंपरची मागणी केली तर स्क्रीनवरती ऑन स्क्रीनवरती दाखवलं जाईल, याची दक्षता घ्यायची पूर्ण खेळाडूने. वळीया मैदानाकडे पहिल्याच बॉलवरती रोशन हा गोलंदाज जर पाहिला तर एक मोठा धक्का बसलाय दुधाने टीमला. ज्यांची अपेक्षा होती मोठ्या फटक्यांची तो म्हणजे दत्ता बसमा, परंतु पहिल्या बॉलवरती दांडी गोल केल्यानंतर थोडस दडपणमध्ये सापडला जातो या धोदाने टीमचा. नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय प्रकाश चौधरी. पुन्हा एकदा पेस गतीने बॉल टाकल्यानंतर फलंदाजाला जागेवरती थांबवलाय. काय गोलंदाजी पाहायला भेटते. मी मगाशी देखील म्हटलं होतं, मगाशी देखील उल्लेख केला होता, रोशन हा असा गोलंदाज आहे का पनवेल नगरमध्ये यंदाच्या सीझन मध्ये खूप फॉर्म मध्ये असलेला हा फलंदाज आहे. ऑलराऊंडरच्या भूमिकेमध्ये ओळखला जाणारा बापदेवाडी टीमचा रोशन गोलंदाजी मार्कर पुन्हा एकदा तयार. मात्र क्रॉस द लाईन गॅप सिलेक्शन मध्ये चंदूला ट्राय केलाय. शत्रशकाही चंदूच्या मागे पळतोय, परंतु बॉल थांबणार नाहीये. टायमिंग चांगला येतोय प्रकाशच्या बॅट मधला हा पहिला चौकार. काय तुझी माया सांगू श्रीरंगा, काय तुझी माया सांगू श्रीरंगा, संसाराची पंढरी तू केली धन्यवाद पांडुरंगा. डीजे मास्टर, नक्कीच स्वागत केलंय श्री गणेशानं. दत्ता फलंदाज बाद झाला, त्याच्यानंतर मैदानामध्ये आलाय प्रकाश आणि प्रकाशच्या बॅटमध्ये आलाय चौकार. वैयक्तिक संघाचं धावसंख्या जर पाहिली तर धावफलकीवरती धावा 4. पुन्हा एकदा त्याच दिशेने मारण्याचा प्रयत्न, परंतु थोडस बॉलला उसळी दिली आणि फलंदाजाला जागेवरती थांबवण्याचं काम केलं. तर गोलंदाज आपण पाहतोय रोशन. पहिलं षटक आहे पॉवर प्लेचं. या षटकामध्ये जर पाहिलं तर धोदानी टीमला 15 ते 20 धावा कुठणं खूप महत्वाचं आहे, कारण 4 षटकांची मॅच आहे. 4 षटकामध्ये जर पाहिलं तर 50 ते 60 धावाचं टार्गेट करावं लागेल धोदानी टीमला. गोलंदाजी मार्कर पुन्हा एकदा तयार. पुन्हा एकदा बॉलला उडवलाय. चेंडूच्या मागे क्षेत्ररक्षक आहे तैनात, परंतु पाहायचं काय घडणार. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटते. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटलं बापदेवाडी टीम कडनं.
2 धावा घेतल्यानंतर पुन्हा एकदा धावसंख्येत थोडीशी हालचाल. कमालीचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटलं. जर अजून ताकद आली असती ह्या फटक्याला तर बॉल हा देखील चौकार गेला असता, परंतु कमबॅक केला या गोलंदाज आपण पाहतो या रोशन. स्ट्राईक एंडवरती पाहतोय आपण फलंदाज प्रकाश. पुन्हा एकदा पूर्ण जिम्मेदारी आहे या खेळाडूवरती. मात्र पुन्हा एकदा टप्पा गेल्यानंतर थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला भेटतं. बॅकफुटला जाऊन पंच केला होता. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावीचा प्रयत्न जरूर केलाय आणि इथं दुसरी धाव सुद्धा पूर्ण झाली आहे. या 2 धावीने पुन्हा एकदा धावसंख्येत भर पडते आणि मला वाटतं षटक संपलं जातंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली तर धावफलकीवरती धावा आपण पाहतोय 8 धावा. कमालीचं षटक आपल्याला पाहायला भेटलं. रोशन हा गोलंदाज पॉवर प्लेच्या षटकामध्ये एक फलंदाज आतापर्यंत जर पाहिलं तर बाद केला या दत्ता भस्मा. एक मोठी विकेट दुधाने टीमला आपल्याला पाहायला भेटली. नवीन फलंदाज प्रकाश ज्यांच्या माध्यमातून जर पाहिलं तर एक चौकार आला. त्याच्यानंतर सिंगल डबल आणि इथं पहिलं षटक संपलं गेलंय आणि एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली तर धावफलकीवरती धावा आपण पाहतोय फक्त आणि फक्त 8 धावा. तर एक षटक संपलं जाते. धावफलकीवरती धावा जर पाहिल्या तर 8 धावा आहेत. अजूनही 18 बॉलचा खेळ बाकी आहे. डंका पिटावा लागेल. स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय फलंदाज स्ट्राईक एंडवरती पाहतोय आपण फलंदाज ज्ञानेश्वर. तर नॉन स्ट्राईक एंडवरती पाहतोय आपण प्रकाश. वैयक्तिक पहिलं आणि संघाचं दुसरं षटक एंडवरती गोलंदाज आपण पाहतोय बापदेवाडी टीम कडनं राजा भस्मा. चांगली कमालीची गोलंदाजी करावी लागेल आपल्या टीमसाठी. ज्ञानेश्वर आहे. ज्ञानेश्वर पाहायचं काय करणार. हा मात्र पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु थोडीशी गोलंदाजाची दिशा भटकलेली दिसते आणि एक फाईट बॉल, एक अव्वंतर धाव मिळेल. चांगला असा आयोजन आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला भेटले. गोलंदाजी मार्कर गोलंदाज पुन्हा एकदा तयार. मात्र पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात, परंतु आता मात्र फलंदाजाला जागेवरती थांबवलाय. टप्पा पडल्यानंतर फलंदाजाला चेंडू थोडासा समजला नाहीये. बॉल निघून गेला किपरच्या हातामध्ये. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटली आहे बापदेवाडी टीम कडनं. राजा भस्मा गोलंदाजी मार्कर पुन्हा एकदा तयार. स्ट्राईक एंडवरती पाहतो आपण ज्ञानेश्वर धुतानी टीम कडनं. मात्र पुन्हा एकदा बॅटची एज, चांगले क्षेत्ररक्षण पाहायला भेटलंय आणि पुन्हा एकदा मोठा धक्का बसते धोतानी टीमला. ज्ञानेश्वर बॅक टू द डगआउट. कुणी लंका जाळली, कशी सीता मिळाली, कुणी आणली संजीवनी, आई कुणाची अंजनी. कुणी लंका जाळली, कशी सीता मिळाली, कुणी आणली संजीवनी, आई कुणाची अंजनी. आईच्याकडनं एक सूचना आलेली आहे. खेळाडू कक्ष जो आहे तिथे फक्त 11 खेळाडू राहतील. 11 खेळाडू राहतील फक्त. बाकीचे जे साईडचे प्लीज मी विनंती करतोय की साईडला व्हा. फक्त 11 खेळाडू राहतील त्या कक्षामध्ये. दरम्यान मंचावरती आगमन होताना पाहायला मिळतं. ज्या पाहुण्यांची आपण आतुरतेनं वाट बघितली, अर्थातच ते आमच्या हंबीर घराण्यातील मोनिकाताई आणि त्यांची सगळी फॅमिली आपल्याला इथे येताना पाहायला मिळते. ज्यांच्या माध्यमातून आपल्याला स्पोर्ट्स सायकल, उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट गोलंदाज यांसाठी आपण जे आकर्षक पारितोषिक ठेवलेलं आहे स्पोर्ट्स सायकल, ती स्पोर्ट्स सायकल आम्हाला ज्यांनी पुरस्कृत दिलेलं आहे त्या आमच्या अतिथीगण, सगळा महिला प्रवर्ग इथं आलेला आहे. त्या सगळ्या महिला प्रवर्गाचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत करीत आहोत. आणि त्यानंतर ग्रामपंचायतीच्या माजी सदस्यपदी ज्या कार्यरत राहिल्या, ज्यांनी आपल्या नावाचा झेंडा अगदी वाजेपूर ग्रामपंचायतीवरती रोवला आणि फडकवला, त्या अर्थातच आमच्या कमलीताई हंबीर यांचं इथं आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करीत आहोत. नक्कीच खरं तर मान्यवरचा आपण जर पाहिला तर खूप मोठा यश आहे या स्पर्धेमध्ये. वळूया मॅचकडे. खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटलंय. एक धाव कंप्लीट गेली आहे. एका धावीने पुन्हा एकदा धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जर पाहिली तर 14 धावा धावफलकीवरती आहे. मनोजच्या बॅटमधनं आला एक चौकार. त्याच्यानंतर थोडंसं
बॅकफुटला जाऊन जर पाहिलं तर एक सिंगल गेले आणि स्ट्राईक दिली प्रकाश हा फलंदाजाला. गोलंदाजी मार्कर गोलंदाज पुन्हा एकदा तयार. राजा स्ट्राईक एंडवरती प्रकाश बॉलला उडावलाय समोर. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात परंतु क्षेत्ररक्षक चुकी करतोय आणि मला वाटतं फलंदाज बाद होतोय. एक मोठा धक्का बसतोय दोन्ही टीमला. पुन्हा एकदा प्रकाश बॅक टू द डगआउट. नक्कीच आपण पाहिलं तर आतापर्यंत जर पाहिलं तर 3 फलंदाज मैदानाच्या बाहेर गेले तर थोडीशी बॅकफुटला जाऊन पोचली दोन्ही टीम. कारण धावसंख्या जर पाहिली तर धावफलकीवरती धावा आपण पाहतोय 14 धावा. नवीन फलंदाज आपण पाहतोय ज्ञानेश्वर घुटे हा फलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये. कमालीची गोलंदाजी ही देखील आपल्याला पाहिली. पहिलं षटक टाकलं रोशन हा गोलंदाज ज्यांनी फक्त 8 धावा खर्च केल्या आणि त्याच्यानंतर राजा भस्म हा गोलंदाज आपण पाहतोय बाबदेवाडी टीम. त्यांनी देखील 2 मोठे फलंदाज मैदानाच्या बाहेर काढण्याचं काम केलंय. कमालीचं षटक आपल्याला पाहायला भेटलंय. नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय ज्ञानेश्वर घुटे स्ट्राईक एंडवरती. मात्र पुन्हा एकदा ऑफ साईडच्या दिशेने बॉलला ट्रायल केलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे त्यांना चुकी करतो. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावीचा प्रयत्न केलाय आणि ते बघता बघता दुसरी धाव सुद्धा पूर्ण. आणि वाटते षटक देखील पंचाचा इशारा आलेला षटक समाप्त झालंय आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धोदानी टीमची धावसंख्या जर पाहिली तर 16 धावा. लोग मारते हमें ताने आए साई के दीवाने निकले शिरडी में जाने अपने साई को मनाने आज तो हमारे साई बाबा का त्योहार है आज तो हमारे साई बाबा का त्योहार है भक्त जनों को साई से देखो कितना प्यार है शिरडी वाले बाबा ये तो तेरा चमत्कार है. नक्कीच नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला भेटेल सागवडी टीम आणि वाशिवली टीम. जर दोन्ही टीम्स जर आल्या असतील तर आमच्या टॉच बॉक्स मध्ये यायचंय. या इनिंग संपायच्या आत यायचंय. पहिली इनिंग चालू आहे. या इनिंग समाप्त होण्याच्या अगोदर दोन्ही टीम्सला मी विनंती करतोय जर आले असतील तर दोन्ही टीमचे कॅप्टन्स आमच्या कॉम्बॉक्स मध्ये या नाणेफेकी करण्यासाठी. या मॅच कडे 12 बॉलचा खेळ अद्याप संपला जातोय आणि 12 बॉलचा खेळ बाकी आहे. अजूनही 2 षटक आहे. दोन्ही टीमला मात्र डंका पिटावा लागेल. धावसंख्या जर पाहिली तर धावफलकीवरती धाव आपण पाहिला तर 16 धावा धावफलकीवरती. तिसरं षटक चालू असताना पहिला बॉल पुन्हा एकदा स्ट्रेट मध्ये चेंडूला ट्रायल केलं. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात रोशन परंतु चुकी करतोय क्षेत्ररक्षण आणि बॉल निघून चाललाय. 1 बाउन्स सीमा पार चौकार. माऊली गो आई माऊली माझे आईची माया मावरी माझे आईची माया मावरी तुझे जत्राची वाट बघतो आम्हासाठी ती दसरा. नक्कीच मनोजच्या बॅट मधने पहिल्याच बॉलवरती आलाय चौकार. कृष्णा हा गोलंदाज आपण पाहतो. पहिल्या बॉलवरती मोठा फटका मारलाय. मनोज पुन्हा एकदा तयार. पुन्हा एकदा बॉलला ट्रायल केला. गॅप सिलेक्शन मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. 1 धाव कंप्लीट केली जाते आणि एका धावीने पुन्हा एकदा धाव संख्येत भर पडते. नक्कीच दोघांनी जर टीमचा जर विचार केला एक खासियत आहे जेव्हा मोठा फटका आल्यानंतर थोडासा आपला जो बेनिफिट असतो तो मैदानामध्ये दाखवतोय. कारण चौकार आल्यानंतर थोडा मनोज हा फलंदाज आपण जर पाहिला तर चेंडूला फक्त दिशा दिली आणि एक सिंगल घेतली आणि एक सिंगलच्या माध्यमातून धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जर पाहिली तर 21 धावा धावफलकीवरती. गोलंदाजी मार्कर गोलंदाज पुन्हा एकदा तयार. हा मात्र पुन्हा एकदा चेंडूला मिडऑन मध्ये बॉलला ट्रायल केला. क्षेत्ररक्षक आहे तिथे खराब क्षेत्ररक्षण पाहायला भेटतंय. 2 धावा सहजरित्या पूर्ण कंप्लीट केले. नक्कीच मी विनंती करतोय वर्गेश खैर यांना विनंती असेल की आमच्या व्यासपीठाजवळ संपर्क साधायचे. वर्गेश खैर. तर स्ट्राईक एंडवरती पाहतोय आपण ज्ञानेश्वर धोदाने टीम कडनं. तरी 40 ते 45 धावा जरी झाल्या तरी धोदानी संघामध्ये जर पाहिलं तर बॉलिंग अटॅक खूप चांगला आहे. परंतु चांगला प्रयत्न चालू आहे दोन्ही टीमचा. गोलंदाजी मार्कर पुन्हा एकदा तयार. मात्र पुन्हा एकदा स्लो डिलिव्हरी टाकल्यानंतर फलंदाजाला जाग्यावरती थांबवलंय. स्ट्राईक एंडवरती फलंदाज आपण पाहतोय ज्ञानेश्वर.
ज्ञानेश्वरच्या बॅटमधनं अजूनही जर पाहिलं तर मोठे फटके आले नाहीये. चांगली फलंदाजी करावी लागेल दोन्ही टीमला. गोलंदाजी मात्र पुन्हा एकदा तयार. मात्र पुन्हा एकदा बॉलला फक्त दिशा दिल्यानंतर डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु पाहिजे काय घडणार. परंतु फलंदाज सेफ असेल. एक धाव कंप्लीट केली आहे आणि दोन्ही टीमला एक सूचना असेल, जो पंचांचा निर्णय असेल तो अंतिम राहील. कारण चांगलं आपल्याला आयोजन या स्पर्धेमध्ये पाहायला भेटलंय. चेरोबा क्रिकेट क्लब वाजेपूर 3D आयोजित ही स्पर्धा आपण जर पाहिली तर ग्रामस्थ मंडळ चषक 2024 आणि हा स्पर्धेचा जर पाहिलं तर पहिला दिवस. त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर युट्यूबच्या माध्यमातून जे युट्यूब लाईव्ह देखील प्रेक्षक जे आनंद लुटत असतील या स्पर्धेचं, त्याचं देखील आमच्या आयोजकाच्या वतीनं तुमचं सहर्ष स्वागत. धावसंख्या जर पाहिली तर तिसरं षटक चालू असताना धावसंख्येवरती आपण पाहतोय 24 धावा. चांगली बॅटिंग म्हणावी लागेल. पहिलं षटक जर पाहिलं तर रोशन यांचं कमालीचं राहिलं, कारण 8 धावा खर्च केला आणि एक फलंदाज मैदानाच्या बाहेर काढण्याचं काम केलं. जर तो फलंदाज मैदानामध्ये जर आपल्याला पाहायला भेटला असता तर इथं मात्र मोठ्या फटक्यांची आतषबाजी आपल्याला पाहायला भेटली असती. परंतु कमालीचं षटक पाहायला भेटलं. पुढे खेळण्याचा प्रयत्न गॅप सिलेक्शन मध्ये चंदूला ट्राय केलं. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावीचा प्रयत्न करताय, परंतु एकाच धावीवरती समाधान मानलं जाईल. एका धावीने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जर पाहिली तर 25 धावा. षटक मारले संपलं जाते. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली तर 25 धावा. तर वर्गेश खैरे, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर मी विनंती करतोय व्यासपीठावरती या. तुमचे आयोजक बोलावतोय तुम्हाला. वर्गेश खैर कुठे असतील तर व्यासपीठावरती संपर्क साधा. या मॅच कडे 3 षटकाचा खेळ अद्याप संपला जाईल. फक्त 6 बॉलचा खेळ बाकी आहे. पाहिजे 6 बॉल मध्ये अजूनही किती धावांचा टार्गेट उभा करेल धोतानी टीम, हे देखील आपण पाहणं खूप गरजेचं आहे. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटले. पहिलं षटक आपण पाहिलं तर रोशन ज्यांनी फक्त 8 धावा खर्च केल्या. त्याच्यानंतर जर पाहिलं तर दुसरं षटक टाकलं तर राजा भस्मा, त्यांनी देखील 2 फलंदाज मैदानाच्या बाहेर काढण्याचं काम केलं आणि दोतानी टीमला मात्र थोडंसं बॅकफुटला घेऊन पोहोचले. शेवटचे 6 बॉलचा खेळ बाकी आहे. 6 बॉल मध्ये जर पाहिलं तर षटकार चौकारांची आतषबाजी करणं खूप गरजेचं आहे दोतानी टीमला. धावसंख्या जर पाहिली तर 25 धावा आहे. अजूनही जर 6 बॉल मध्ये 30 ते 40 धावांपर्यंत जर दोतानी टीम ची जर रणसंख्या जर पोहोचली तर मात्र सामना पाहण्यासारखा आपल्याला पाहायला भेटेल. पहिलाच बॉल चेंडूला उडवलाय उडवलाय उडवलाय. बॉल जातोय सीमा रेषा पार. षटकार. माझी कारण्याची आई मनाधार दे, माझी करण्याची आई मनाधार दे. पहिल्याच बॉलवरती स्वागत केलंय मनोज भगत. षटकारांनी धावसंख्येत बरोबर ते धावसंख्या जर पाहिली तर 31 धावा, कारण ह्या षटकामध्ये डंका पिटावा लागेल दोघांनी टीमला आणि तेच दाखवतोय मनोज भगत हा फलंदाज. नक्कीच मनोज भगत हा देखील एक चांगला खेळाडू आहे धोतानी टीमचा. म्हणजे पहिल्या षटकामध्ये दत्ता फलंदाज बाद झाला, त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर प्रकाश देखील बाद झाला आणि नंतर मात्र पूर्ण जबाबदारी मनोज भगतच्या नावावरती. मात्र क्रॉस झाला आहे. गॅप सिलेक्शन मध्ये चंदूला ट्राय केल्यानंतर एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावीचा प्रयत्न केला जातोय आणि इथं बघता बघता दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाते. मोठा फटका आल्यानंतर थोडंसं मनोजच्या हा फलंदाजांनी कमबॅक केला आणि मात्र बॉलला गॅप सिलेक्शन मध्ये पाठवला आणि 2 धावा आपल्या टीमचे आपल्या खात्यामध्ये जमा केल्या आणि या 2 धावीने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जर पाहिली तर 33 धावा धावफलकीवरती आहेत. स्ट्राईक एंडवरती पाहतोय आपण मनोज भगत. गोलंदाजी मार्कवर राजा. मात्र पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु पंचाचा इशारा तो व्हाईट बॉल, खराब बॉल. एक अव्वांतर धाव मिळेल. जेव्हा व्हाईट बॉल पडल्यानंतर थोडीशी दडपण असते गोलंदाजावरती, परंतु पाहिलं तर पहिल्या बॉलवरती आला षटकार. त्याच्यानंतर सिंगल डबल चालू केली आणि थोडंसं राजा हा गोलंदाज आपण पाहतोय बापदेवाडी टीमकडनं थोडंसं नाराज असेल, कारण मोठे फटके आल्यानंतर मात्र पुन्हा एकदा स्लो डिलिव्हरी टाकल्यानंतर पाहायचं काय करणार. आता मात्र फलंदाजाला जाग्यावरती थांबवला, कारण थोडीशी बॉलचा जो टप्पा होता तो टप्पा थोडासा वेगळा केला आणि फलंदाजाला जाग्यावरती थांबवण्याचं काम केलं. तो गोलंदाज राजा सांबरी. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा तयार. मात्र पुन्हा एकदा बॉलला ट्रायल केलाय. तिथे आहे क्षेत्ररक्षक तैनात. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावीचा प्रयत्न केला जातोय आणि इथं बघता बघता दुसरी धाव सुद्धा पूर्ण. नक्कीच मनोजांनी जर विचार केला तर चांगली बॅटिंग आपल्या टीमसाठी पाहायला मिळाली आहे.
या 2 धावीने पुन्हा एकदा धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जर पाहिली तर 36 धावा धावफलक्यावरती आहेत. तिसऱ्या षटकातले चौथ्या षटकातले अजूनही काही बॉल शिल्लक. गोलंदाजी मार्कड गोलंदाज आपण पुन्हा एकदा पाहतोय राजा. मात्र फुल टॉस बॉल गॅप सिलेक्शन मध्ये पुन्हा एकदा चेंडूला ट्राय केलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात, परंतु एक धाव रोखता आली नाहीये. एक धाव सुयोजरित्या पूर्ण. फक्त पहिल्या बॉलवरती जर पाहिलं तर मनोजच्या बॅटमधनं आला मोठा फटका. त्याच्यानंतर कमालीचा गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटली. राजा सांबरी ह्या गोलंदाज पाहतोय. जेव्हा मोठा फटका आल्यानंतर थोडंसं दडपण असतं गोलंदाजावरती, परंतु ते मोठे फटके येण्या कसं हे आपल्याला पाहायला मिळालंय. मात्र पुन्हा एकदा गोलंदाजांना डॉट चेंडू केलाय आणि इथं षटक क्रमांक 14 संपलं जात आहे. 4 षटकांचा खेळ संपला जातोय. धावसंख्या जर पाहिली तर धावफलक्यावरती धावा आपण पाहतोय 37 धावा. येणारी 24 बॉल मध्ये 38 38 धावांचा पल्ला गाठायचा बाबदेवाडी टीमला. लाड लाड करून मला नेलाय शिर्डीला, साईनी नेलाय शिर्डीला. थँक्यू आलेल्या सगळ्या क्रीडा रसिकांचं आणि त्यासोबत आलेल्या सगळ्या खेळाडूंचे ऐतिहासिक क्रीडांगणामध्ये आणि एका दमदार अशा क्रिकेटच्या नाईट पर्वामध्ये सगळ्यांचं आम्ही स्वागत करत मी घेऊन चालतोय मैदानाच्या आतून. आता थोडं आपण व्यासपीठावरती जाऊ, जिथे पाहुण्यांचं आपण स्वागत करणार आहोत. नुकताच उपस्थित झालेले अतिथीगण आणि त्या अतिथीगणांचा सन्मान आपण करणार आहोत. आमचे एक यशस्वी उद्योजक चेरवलीचे आदरणीय वसंत शेठ पाटील साहेब यांना आम्ही ते सन्मानित करणार आहोत. मी त्यांना विनंती करेन की आपण आपला सन्मान स्वीकारायचा. सन्माननीय अतिथीगण आदरणीय वसंत शेठ पाटील साहेब चेरवली यांचा आम्ही ते सन्मान करणार आहोत. मी त्यांना विनंती करेन की आपण यायचं आमच्या व्यासपीठावरती आणि व्यासपीठावरती येऊन आपण आपला सन्मान स्वीकारायचा. सन्मान केला जातो एका आदर्श व्यक्तिमत्वाचा, ज्यांच्या माध्यमातून अनेक स्पर्धांमध्ये चांगलं योगदान दिलं जातं आणि त्याचसोबत ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतो या स्पर्धेसाठी देखील मोठं योगदान दिलेलं आहे. मित्रांनो, भूक लागल्यावरती जेवण प्रकृती, भूक न लागता जेवण विकृती आणि भूक लागून सुद्धा आपल्या ताटातील दुसऱ्याला देणं याला म्हणतात आपल्या साहेबांची संस्कृती. अर्थातच वसंत शेठ पाटील साहेब चेरवली यांचा इथे सन्मान आपल्याला पाहायला मिळतो. मायेची उपदार शाळ, प्रेमाचं प्रतीक, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून त्यांना इथे सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात येत आहे. त्यानंतर यापुढील सन्मान आम्ही करणार आहोत वाजे ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आदरणीय बबनदादा पाटील यांचा आम्ही सन्मान करणार आहोत. मी त्यांना विनंती करेन की आपण आपला सन्मान स्वीकारायचा. यंग डॅशिंग डायनामाइट आमचे एक व्यक्तिमत्व आणि त्यासोबत या स्पर्धेचे आमचे प्रमुख अतिथीगण आदरणीय बबनदादा पाटील ज्यांचा आपण नक्कीच सन्मान पाहिला, जिथे बांजो पथकाच्या माध्यमातून ज्यांची एक रॉयल एंट्री पाहायला मिळाली आणि आता त्यांचा रॉयल सन्मान आपण पाहतोय. माईची उपदार शाळ, प्रेमाचं प्रतीक, पुष्पगुच्छ आणि पुन्हा एकदा त्यांना या स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात येत आहे. अतिथीगण आदरणीय बबनदादा पाटील यांचा सन्मान. त्यानंतर यापुढील सन्मान आहे कुष्ठरोग निवारण समितीचे संचालक शांतिवन रिडकर हे साईनाथ शेठ भोपी यांचा आम्ही सन्मान करणार आहोत. मी त्यांना विनंती करेन की आपण आपला सन्मान स्वीकारायचा. कुष्ठरोग निवारण समिती शांतिवन संचालक आदरणीय साईनाथ शेठ भोपी साहेब रिडगरचे व्यक्तिमत्व आणि त्यांचा हा सन्मान आपण मंचकावरती इथे पाहत आहोत. नक्कीच आपण सन्मान पाहतोय साईनाथ शेठ भोपी. आपण जर त्यांचा विचार केला तर आपल्या स्पर्धेचे आयोजक धनाजी दादा आणि त्यांचे सासरे मंडळी आहेत. अगदीच आपण पाहतोय जिथे गाठीभेटी जुळल्या गेलेल्या आहेत आणि हे आमचे एक तितकेच चांगले मान्यवर देखील आहेत. त्यानंतर पुढील सन्मान आम्ही करणार आहोत भगवान शेठ बडगुजर खानदेश समाजचे अध्यक्ष नवी मुंबई भगवान शेठ बडगुजर यांचा आम्ही सन्मान करणार आहोत. मी त्यांना विनंती करेन की आपण देखील आपला सन्मान स्वीकारायचा. इथे सन्मान केला जाईल आदरणीय व्यक्तिमत्व आदरणीय भगवान शेठ बडगुजर यांचा आणि त्यांचा हा सन्मान आपण इथे पाहत आहोत. अगदी मनाच्या अंतःकरणापासून केला जात आहे. भगवी शाल परिधान करून प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांना एक सन्मान चिन्ह या स्पर्धेची गोड आठवण म्हणून देण्यात येत आहे आणि त्यांचा हा सन्मान आपण मंचावरती पाहत आहोत. पाहुणे येती घरात तोची दिवाळी दसरा आणि आज हा क्षण आपण जर पाहिला तर अर्थातच जय चरोबा क्रिकेट संघ वाजेपूर यांच्यासाठी एक मोठी पर्वणीच आहे. त्यांनी केलेली अविश्रांत मेहनत आणि त्या मेहनतीला आलेलं हे फल अर्थातच या स्पर्धेचं आयोजन आहे. त्यानंतर यापुढील सन्मान असेल आम्ही ते सन्मानित करू आदरणीय नरेश शेठ पाटील साहेब पोलीस पाटील यांचा आम्ही सन्मान करणार आहोत. मी त्यांना विनंती करेन की आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे.
पोलीस पाटील पदी कार्यरत असणारे गावची सुरळी ज्यांच्या माध्यमातून नियमितपणे चांगल्या पद्धतीनं ठेवली जाते आणि या परिसरातील एक मोठं महंतम व्यक्तिमत्व ज्यांच्या माध्यमातून अनेक सारी विकास कामं या परिसरामध्ये केली गेलेली आहेत आणि त्यांचा हा सन्मान आपण इथे पाहत आहोत. अगदी मनाच्या अंतकरणापासून आणि आयोजन कमिटीच्या वतीनं इथे साजरा केला जात आहे. त्यानंतर यापुढील सन्मान असेल ज्यांचं नाव घेतलं की सगळ्यांना त्यांची ओळख पटवून निघते. अर्थातच आमचे ओम साई वाजेचे त्यांचा आम्ही इथे सन्मान करणार आहोत. मी त्यांना विनंती करेन की आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. नियमितपणे चेहऱ्यावरती गोड स्माईल ज्यांच्या असते आणि एवढंच नव्हे तर नियमितपणे अनेक स्पर्धांना ते उपस्थिती दाखवत असतात. तर आपण हा सन्मान पाहतोय ओम साई वाजे यांचा हा सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर नुकताच ज्या पाहुण्यांचा आपण सन्मान केला आणि ज्यांच्या उपस्थितीमध्ये अगदी उद्घाटन समारंभ पार पडला गेला ज्यांच्यासाठी आपण थांबलो होतो, एक यशस्वी उद्योजक चेरवलीचे आमचे वसंत शेठ पाटील साहेब यांच्याकडून या स्पर्धेसाठी आपण पाहतोय 11,111. क्या बात आहे. एक चांगलं डोनेशन आपल्याला मिळत आहे. एकदा जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूया मान्यवरांचं. आणि सर्वांचे लाडके अण्णा या नावानं प्रचलित असलेले व्यक्तिमत्व अर्थातच आमचे चेरवलीचे वसंत शेठ पाटील यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. त्यानंतर यापुढील सन्मान आम्ही करतोय आमचे वाजेपूरचे सदस्य आहेत वाजेचे आदरणीय पदूजी वाघ यांचा आम्ही सन्मान करणार आहोत. मी त्यांचा इथे सन्मान करीत आहे. तर त्यांना मी इथे इन्व्हाइट करतो की आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. एक डॅशिड डायनामाइट व्यक्तिमत्व आहेत आणि त्यांचा आपण इथे सन्मान पाहतोय. नियमितपणे आपण जर पाहिलं आपल्या सोबतीला असलेल्या मान्यवरांना प्रथमतः ते प्राधान्य देतात. खास करून दामणीच्या नाईट स्पर्धेमध्ये देखील त्यांच्याशी भेट झाली. आज देखील इथे त्यांची उपस्थिती पाहायला मिळते. यापुढील सन्मान पद्माकर शेठ चौधरी दोधानीचे आमचे त्यांचा आम्ही सन्मान करणार आहोत. मी त्यांना विनंती करेन की आपण देखील आपला सन्मान स्वीकारायचा आहे. या पुढचा सन्मान आहे पद्माकर शेठ चौधरी दोधानी. यापुढे आपण सन्मान करून घेणार आहोत दोधानी गावचे पोलीस पाटील नारायण शेठ चौधरी यांचा पण सन्मान. अगदी चांगलं समालोचन देखील त्यांच्या माध्यमातून ऐकवलं जातं. हिरामणजी खैर साहेब यांच्या पवित्र शुभास्ते आपण त्यांचा सन्मान हिरामण बंगारी साहेब त्यांच्या पवित्र शुभास्ते आपण इथे सन्मानित करत आहोत. दोधानी ज्यांचा संघ आज मैदानामध्ये खेळतोय. अर्थातच आमचे नारायण चौधरी एक चांगले समालोचक मित्र देखील आहेत या परिसरामध्ये ज्यांना समालोचक म्हणून महागुरु म्हणून खरं तर आवर्जून त्यांचा उल्लेख केला जातो. त्यांचा सन्मान आपण पाहिलेला आहे. त्यानंतर आदरणीय मनोजजी चौधरी साहेब यांचा मी इथे सन्मान करणार आहोत. मी त्यांना विनंती करेन की आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. मनोज चौधरी या मान्यवरांचा इथे सन्मान आपण करणार आहोत. त्यानंतर ज्यांच्या माध्यमातून आम्हाला स्पोर्ट्स सायकल पुरस्कृत करण्यात आलेल्या अर्थातच मोनिकाताई मारुती हंबीर या मान्यवरांचा आम्ही सन्मान करणार आहोत. आणि शिमगीताई मारुती हंबीर या एवन जोडीला आम्ही इथे इन्व्हाइट करू की आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी यायचं आहे. तर नक्कीच आमच्या आदर्श बहिणी अर्थातच शकुनताई यांच्या पवित्र शुभास्ते आपण इथे सन्मानित करणार आहोत. सन्मान केला जाईल मोनिकाताई मारुती हंबीर आणि शिमगीताई मारुती हंबीर या जोडीचा आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. तर इथे सन्मानित करण्यात येत आहे महिला प्रवर्ग आदरणीय मोनिकाताई हंबीर आणि शिमगीताई हंबीर यांचा आपण सन्मान करणार आहोत. त्यांच्या माध्यमातून उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट गोलंदाज यांच्यासाठी आपल्याला स्पोर्ट्स सायकल दिलेली आहे आणि त्यांचा हा सन्मान आपण इथे पाहत आहोत. ओके आभात आहे. फटका चांगला खेळला तिकडे. अगदी लॉंग ऑनच्या वरतून मारण्याचा प्रयत्न फिल्डिंगसाठी बॅकअपला होते परंतु बॉल अडवू शकले नाहीयेत आणि बॉल निघून जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आलाय चौकार. 4 धावेनं धावसंख्या फलकाला देखील आकार. एकूण धावा आपण धाव फलकावरती इथे पाहतोय 12 या धावांकावरती संघ जाऊन पोहोचलाय. सेकंड सेशन मध्ये फलंदाजी सूर्य बापदेववाडी ज्यामध्ये रोशन भल्ला चांगली फलंदाजी करतोय. 2 मध्ये दिल्यात 5 तर दुसऱ्या बाजूला 5 मध्ये दिल्यात 7 राजानं. त्यानंतर आमचे ओम साई आणि आदरणीय
बलरामजी भालेकर रायगड भूषण यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी 1000 रुपये आम्हाला डोनेशन म्हणून देण्यात आलेलं आहे. त्यांचं आम्ही नक्कीच स्वागत करीत आहोत. आणि सर्वांचे लाडके आपले बबनदादा पाटील या स्पर्धेसाठी लागणाऱ्या ज्या आपण मोठ्या ट्रॉफीज पाहतो त्या सगळ्या ट्रॉफींचा खर्च त्यांनी उचललेला आहे आणि त्यांचं देखील आपण करूया आता स्वागत. आदरणीय बबनदादा यांचा आपण हा सन्मान पाहिला, माजी सरपंच वाजेचे, आणि त्यांचा नक्कीच आपण इथे आभार व्यक्त करूयात. आपण आलात आणि या स्पर्धेसाठी आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल नक्कीच आम्ही तुमचं मनापासून स्वागत करतो. अगदी भव्य दिव्य अशी ट्रॉफी आहे आणि एवढ्या मोठ्या ट्रॉफीज ज्यांच्या माध्यमातून आम्हाला पुरस्कृत करण्यात आलेल्या आहेत, अगदी त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करीत आहोत. चांगलं डोनेशन आपल्याला पाहायला मिळतं. वसंत शेठ आणि त्यानंतर त्यांच्या समेत आपण नुकताच उपस्थित झालेले मान्यवर बबनदादा पाटील यास त्यांचा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून आभार व्यक्त करू. सामन्याकडे दरम्यान जाणं महत्त्वाचं आहे. एकूण धावा झाल्यात 16, जिथे बिनागाड्याच्या मोबदल्यामध्ये खेळ सुरू आहे. 1.2 असं षटक प्रगतीपथावरती चालू असताना दुसरं षटक मनोज भगत फेकतंय, तर त्याच्यासमोर फेस करण्यासाठी रोशन बल्लाचं राजा हा फलंदाज आपण पाहतोय बाद झाला आणि त्याला रिप्लेस खेळाडू मैदानामध्ये गेलाय श्याम. नक्कीच नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये संभाजी. सागवडी टीमचा कॅप्टन्स आणि वाशिवली टीमचा कॅप्टन्स लाचचा पुकार असेल आणि त्या 2 धावीचे पॅनलिस्ट केला जाईल. विनंती असेल की लगेच दोन्ही टीम आले असतील तर दोन्ही टीमचे कॅप्टन्स आमच्या व्यासपीठाजवळ या नाणेफेकीसाठी. मॅच तितकी महत्वाची आहे. 38 धावांचा टार्गेट सेट करायचं आहे. धावसंख्या जर पाहिली तर धावफलकावरती धावा आपण पाहतोय 17 धावा. दुसरं षटक चालू असताना मनोज भगत गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकेटवरती पाहतोय आपण फलंदाज संभाजी. हा मात्र क्रॉस द लाईन चेंडूला फेकून दिलाय. बॉल थांबणार नाहीये. बॉल निघून चालाय सीमा रेषा पार चौकार. धन्यवाद. राजा भस्मा फलंदाज बाद झाला. त्याच्यानंतर नवीन फलंदाज आपण पाहतोय संभाजी. आल्या दाखवलाय आपल्या टीमसाठी चौकार. चौकाराच्या सहीने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जर पाहिली तर 21 धावा. थोडस नाराज असेल फलंदाज आपण पाहिला तर नाराज असेल गोलंदाज मनोज भगत, ज्यांची बॅटिंग चांगली आपल्याला पाहायला भेटली, परंतु गोलंदाजी थोडीशी महागडं ठरेल धुतानी टीमसाठी. पुन्हा एकदा रिव्हर्स अटॅक केलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात, परंतु बॉल चाललाय गोळीच्या वेगानं. येतोय बॅक टू बॅक दुसरा चौकार संभाजी भस्मा. हो साहेब, शेतकऱ्याची औलादे, तुम्ही आम्हाला घोडे लावले ना, आम्ही तुम्हाला बैल लावू, बैल. आणि बैल कधी एकटा येत धन्यवाद नाही. डीजे मास्टर. बॅक टू बॅक 2 चौकार आले तर संभाजी भल्ला याच्या बॅट मधना या चौकाराच्या सैन्य पुन्हा एकदा धाव फलक पुढे जाते. धावसंख्या जर पाहिली तर 25 धावा धावफलकावरती आहेत. 38 धावांचा पल्ला गाठायचा आहे आणि तच दरार आपल्याला बाबदेवाडी टीम कडनं पाहायला भेटलाय. बॅक टू बॅक 2 चौकार आले तर चौकार हॅट्रिक या मैदानामध्ये पहिली पाहायला भेटेल का फलंदाज संभाजी. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न पाहायचंय काय घडणार. क्षेत्ररक्षक आहे तिथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि इथं चुकी करतोय धुतानी टीम आणि 1 धाव कंप्लीट केली गेली आहे. नक्कीच हा देखील जर पाहिलं तर पंचाचा इशारा षटक क्रमांक 2 संपलं जात आहे. 1 धाव नक्कीच आपल्याला मिळेल. एका धावीने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जर पाहिली 26 धावा. अजूनही येणारे बॉल आहेत शिल्लक 12 आणि 12 बॉल मध्ये धाव करायचे आहेत अजूनही. तर आपण इथे सन्मान करीत आहोत आमचे के पीडी एडिट्स यूट्यूब चॅनल आहे. अगदी कपिल पाटील आणि पार्थ पाटील धनाजी पाटील यांचे सुपुत्र आहेत. अगदी त्यांचा सन्मान आपण पाहतो मंचावरती आपल्याला पाहायला मिळतो. आपण यूट्यूबवरती जाऊन के पीडी एडिट्स या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यांच्या प्रत्येकी व्हिडिओजला आपण लाईक करा. आमच्या आयोजक आणि त्यांचे हे 2 सुपुत्र कपिल धनाजी पाटील आणि पार्थ धनाजी पाटील यांचा सन्मान आपल्याला मंचकावरती व्यासपीठाच्या मध्यभागी अगदी त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. तर नक्की 16 मॅच कडे 12 बॉल बाकी आहेत. 12 बॉल मध्ये धावा करायच्या आहेत अजूनही 12, म्हणजे बॉल टू बॉल रन आहे. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला भेटली. संभाजी भल्ला बाबदेवाडी टीम. रोशन अजूनही आहे मैदानामध्ये, परंतु गोलंदाजी चांगली करावी लागेल. 3रं षटक गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय राजेंद्र घुटे. पहिला बॉल
पहिला बॉल पुन्हा एकदा गॅप सिलेक्शन मध्ये चेंडूला ट्रॅव्हल केला क्षेत्राच्या काही तिथे तैनात, एक धाव कंप्लीट. कारण बापदेवाडी टीमचे जे फलंदाज आपण पाहिले ना तर चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला भेटली. कारण मोठा फटकाची गरज नाहीये, कारण फक्त 2 मोठे फटक्यांची गरज आहे. परंतु जर हा षटक चांगला पडला तर मात्र शेवटच्या षटकापर्यंत आपल्याला मॅच पाहायला मिळेल. सागवाडी टीमचा कॅप्टन्स आणि वाशिवली टीमचा कॅप्टन्स मी विनंती करतोय की या आमच्या व्यासपीठावरती नाणेफेकी करण्यासाठी लाचा पुकारा असेल, नाही तर 2 धावीची पॅनलिस्ट केला जाईल. रिवाइस फटका मारण्याचा प्रयत्न आहे, परंतु फलंदाजाला जाग्यावरती थांबवण्याचं काम केले गोलंदाज आपण पाहतोय धोतानी टीमचा राजेंद्र गोटे. पहिल्या बॉलवरती जर पाहिलं तर एक सिंगल आल्यानंतर थोडंसं स्ट्राईक एंडवरती पाहतोय आपण रोशन, ज्यांच्या बॅटमधनं अजूनही मोठा फटका आला नाही. कमालीची गोलंदाजी पाहायला भेटेल धोतानी टीमकडनं. मात्र पुन्हा एकदा गॅप सिलेक्शन मध्ये चेंडूला दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो. पाहायचं काय करणार आणि डायरेक्ट हिट आणि इथं मोठा धक्का बसते बापदेवाडी टीमला. रोशन बॅक टू द डगआउट. तर मी विनंती करतोय वाशिवलीवाली टीम, वाशिवली टीमचा कॅप्टन्स लच्चा पुकार असेल आणि आता 2 धावीची पॅनलिस्ट केला जाईल. कारण दुसरी इनिंग चालू आहे. मी विनंती करतोय वाशिवली टीमचा कॅप्टन्स लच्चा पुकार असेल आणि आता 2 धावीची पॅनलिस्ट केला जाईल. अरे कशाला 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 कशाला, अरे कशाला कशाला वेडेपणा तू केलास रे, वेडेपणा तू केलास रे. धावता धावता फुकाट तू रन आउट झालास रे. धन्यवाद डीजे मास्टर. वाह, काय संगीत आपल्याला वाजवताना पाहायला भेटतंय. अशी गाणी लावली तर नक्कीच प्रेक्षक देखील खुश होणार आणि बॅटर बॉलर आणि पूर्ण क्रिकेट पट्टू देखील खुश होणार, कारण अशी गाणी खूप महत्वाची आहेत मॅच मध्ये. वळूया मैदानाकडे पुन्हा एकदा तयार. फुलटॉस बॉल आहे, पेस आहे गोलंदाजाला, परंतु चुकी करतोय यश रक्षण आणि बॉल थांबणार नाही. बॉल निघून चाललाय सीमारेषेच्या पार, येतोय चौकार. धन्यवाद. चौकाराच्या साह्याने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जर पाहिली तर 32 धावा दाखल आहेत. नक्कीच आजचे जर आपण सामने पाहिले तर सागवाडी आणि वाशिवली दोन्ही टीमला मी लास्ट पुकारा करतोय नाणेफेकीसाठी यायचंय. 32 धावा दाखल आहेत. अजूनही जर पाहिलं तर 6 धावींची गरज आहे. वाटतं रिमल घेतलेला आहे, तर चेक करतोय. 2 मिनिटं थांबायचंय. तर पाहायचं आपण स्क्रीनवरती पाहतोय. हा बॉल निर्धाव आहे की नो आहे हे देखील आपण स्क्रीनवरती चेक करतोय. सायप्रीत लाईव्हच्या माध्यमातून ही पूर्ण ग्राउंडचा कव्हर एरिया युट्यूबच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटतोय. खरं तर ही आयोजकांची मेहनत आपल्याला पाहायला भेटले. आपण जर पाहिलं तर ही स्पर्धा सलग 5 दिवस आपल्याला पाहायला भेटेल. पहा स्लो डिलिव्हरीच्या याच्याने आपल्याला या स्क्रीनवरती पाहायला भेटली. पाहायचे हा नो बॉल आहे की निर्धाव बॉल आहे. बघा काय टेलिकास्ट आपल्याला पाहायला भेटलं युट्यूबच्या माध्यमातून. सायप्रीत लाईव्हची ही तर खासियत आहे. पहा बघा, जेव्हा आपण इंटरनॅशनल मॅच मध्ये देखील ही स्पर्धा आपण जर पाहिली ना, सेम टेलिकास्ट आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला भेटलाय. आणि मला वाटते नो आहे, कारण आपल्याला इथं चेक केल्यानंतर खूप बॉल वरना गेला आणि नो बॉल आहे. फ्री हिट असेल, संधी असेल फलंदाजाला संभाजी भाला स्ट्राईक एंडवरती. स्ट्राईक एंडवरती पाहतोय आपण राजेंद्र. हा मात्र बॉलला उडवलाय, उंची जास्ती आहे परंतु फ्री हिटचा बॉल आहे. आणि इथं पाहायचंय धावा किती घेत आहे. खराब क्षेत्ररक्षण पाहायला भेटले धुतानी टीम कडनं. आणि इथं मात्र 2 धावा पूर्ण आणि या 2 धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जर पाहिली तर 35 धावा, 3 धावा
3 धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जर पाहिली तर 36 धावा. सागवडी टीमचा आणि वाशिवली टीमचा संगनायक लाचचा पुकार असेल आणि आता 2 धावीची पॅनलिस्ट केला जाईल. अजूनही 2 धावीची गरज आहे. पुन्हा एकदा बॉलला गॅप सिलेक्शन मध्ये ट्राय केलाय. दुसऱ्या धावीचा प्रयत्न जरूर केला जातोय आणि खराब क्षेत्ररक्षण आणि तर 2 धावीने आपला संघ विजय झालाय आणि पराजित संघ झालाय तो धोताने टीम. हार्डलक धोताने टीम आणि नक्कीच बाबदेवाडी टीम तुम्हाला पुढच्या मॅच साठी हार्दिक शुभेच्छा. वेल प्लेट दोन्ही टीमचं करेन स्वागत. नेक्स्ट मॅच सागवाडी आणि वाशिवली. तर दोन्ही टीम्स आले तिथं तर नाणेफेकी करून घ्यायचंय. आणि तिसरी मॅच आपल्याला पाहायला भेटेल हिदुटणे आणि भिंगार तयारीत राहायचंय. आणि चौथी मॅच आहे रानसई आणि चीच खांबला. आणि 5वी मॅच आपल्याला पाहायला भेटेल बनवली आणि वाघाची वाडी. जर लाईव्ह बघत असेल तर विनंती करतो थोडं लवकर या आणि कारण आपल्याला मॅचेस पूर्ण करायचे आहेत कारण स्पर्धेला खूप उशिरा झालाय. थँक्यू.